नमस्कार. BMS फर्स्ट इयर संस्कृत त्याच्या पेपर 2मधील आज आपण परिभाषा या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. तर परिभाषा हा टॉपिक तुम्हाला NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार संस्कृत पेपर 2मध्ये तुम्हाला 20 मार्कांचं वेटेज तिथे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिलेलं आहे. तर 20 मार्कांचं वेटेज म्हणजे खूप जास्त आहे आणि खूप कमी गोष्टी तुम्हाला यामध्ये कव्हर करायच्या आहेत. कारण बऱ्यापैकी गोष्टी हे तुम्हाला फर्स्ट इयरच्या इतर विषयांमध्ये जसं की क्रियाशारीर, रचनाशारीर, पदार्थविज्ञान या संहिता या विषयांमध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या फक्त तुम्हाला एकदा कलेक्ट करून त्या वाचायच्या आहेत आणि एकदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आणि तेच तुम्हाला ते पेपरमध्ये लिहायचं आहे. तर परिभाषा पदानी म्हणजे काय, तर एखादा तुम्हाला टर्म दिलं जाईल, त्याची तुम्हाला व्याख्या, श्लोक, त्याचा अर्थ एवढं तुम्हाला थोडंफार मॅटर लिहायचं आहे. त्याला आपण परिभाषा पदानी असं म्हणतो. तर सिलेबस कॉपीनुसार जे परिभाषा दिलेल्या आहेत त्यापैकीच तुम्हाला पेपरमध्ये विचारणार आहेत. 20 मार्कांचं वेटेज म्हणजे तुम्हाला 2 SAQ आणि 1 LAQ विचारणार आहेत. तर 4 ते 5 परिभाषा तुम्हाला पेपरमध्ये परवाच्या पेपरमध्ये दिसून येतील. तर त्या दृष्टीने या व्हिडिओला पहा. तर हा आपला 2 पार्टमध्ये व्हिडिओ असणार आहे. हा त्याचा पार्ट 1 असणार आहे आणि राहिलेल्या परिभाषा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ज्या परिभाषा बघणार आहेत त्या PYQजमध्ये बऱ्याचदा पडलेल्या आहेत, त्याचप्रमाणे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ज्या मेन किंवा पूर्ण BMS फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला लागणाऱ्या परिभाषा आहेत. तर व्हिडिओ व्यवस्थित सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट पहा व ऐका. तर सुरुवात करूयात. सुरुवातीला पहिली आहे पंचमहाभूतानी. त्यामध्ये पंचमहाभूत तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यामध्ये पंचमहाभूत हे कारणद्रव्य असतात, त्यानंतर नित्य आणि अतिसूक्ष्म असतात. तर हे तुम्हाला कोणत्याही महाभूतांपैकी कोणताही महाभूत पडलं तर हा पॉईंट तुम्हाला द्यायचा आहे. बऱ्यापैकी आपण कॉमन गोष्टी बघणार आहे जे तुम्हाला 5ही महाभूतांमध्ये लिहिता येतील. तसंच जे काही वेगळ्या गोष्टी असेल ते मी तुम्हाला तिथल्या तिथे सांगेल. महाभूताला महाभूत असं म्हणतात, हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पंचमहाभूत कोणते आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. पृथ्वी, जल, वायू, तेज आणि आकाश. त्यानंतर ह्यापैकी कोणते कारण कार्य ते व्यवस्थित लिहायचं. तर ही झाली बेसिक गोष्ट. कोणताही महाभूत आला तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यानंतर जर तुम्हाला स्पेसिफिक एखादा महाभूत विचारला तर त्याची उत्पत्ती कशापासून झालेली आहे ते लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट व्यपदेशस्तु भूयसा जो वाद आहे, संहितामध्ये आपण लॉ बघितलेला आहे त्याबद्दल थोडंफार लिहायचं. कोणाची कशापासून उत्पत्ती झालेली आहे, कोणत्यामध्ये कशाचं आधिक्य असतं. त्याच्यानंतर महाभूत, त्याच्यानंतर रूप, शब्द, स्पर्श, गुण ते वालं लिहायचं त्याचं. त्याच्यानंतर महाभूत आणि त्याचं जे सत्व, रज, तमाशी रिलेशन आहे तो चार्ट लिहायचा. त्यानंतर षड्रस आणि महाभूतांचा संबंधाचा चार्ट काढायचा. जर शक्यतो बऱ्याचदा पंचमहाभूत हे विचारतात, त्यामुळे व्यवस्थित स्टडी करून जा. ज्या गोष्टी सांगितल्या त्याचे चार्ट एकदा बघून जा. आणि शेवटी तुम्हाला पंचमहाभूतांचं थोडंसं महत्त्व लिहायचं आहे, जी क्लिनिकल ॲप्लिकेशन किंवा थोडंफार इम्पॉर्टन्स लिहायचे 4 ते 5 पॉईंटमध्ये. अशा पद्धतीने तुमची पंचमहाभूतांची परिभाषा असली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे त्रिगुण. त्यामध्ये पहिला तर श्लोक आला पाहिजे. सत्व, रजस, तमस, चेती त्रयो प्रोक्ता महागुणा. तर हा 3 गुणांचा श्लोक आहे. त्यामध्ये कोणते असतात तर सत्व, रज आणि तम हे त्रिगुण आहेत. त्यांनाच महागुण किंवा परमपदार्थसुद्धा असं म्हणतात. त्यानंतर ते विभू आणि सर्वव्यापी असतात. त्यानंतर त्रिगुण जर साम्य अवस्थेमध्ये असतील तर त्याला आपण प्रकृती असं म्हणतो आणि तेच जर विषम अवस्थेत असतील त्याला आपण विकृती म्हणतो. त्यानंतर तिन्ही गुणांबद्दल थोडंफार लिहायचं जेवढं तुम्हाला माहिती असेल किंवा ते एकदा थिअरॉटिकल बघून जा. त्यानंतर त्रिगुण सिद्धांतबद्दल थोडंफार लिहायचं, म्हणजे तिन्ही गुण परस्पर एक दुसऱ्याला पराजित करत असतात. हे वाक्य थोडंसं फार डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं. त्यानंतर आणि एक्सप्लेन करण्याची पद्धत ही तुम्हाला SAQ असेल तर फार जास्त एक्सप्लेन करत बसायचं नाही. LAQ असेल तर थोडंफार एक्स्ट्रा एक्सप्लेन करायचं. त्यानंतर पंचमहाभूत आणि त्रिगुणांचा जो संबंध आहे त्याचा चार्ट जो वर पंचमहाभूतामध्ये आपण लिहिणार आहे तोच तुम्हाला इथे सुद्धा अप्लाय होतो. त्यामुळे जे चार्ट कॉमन आहेत ते व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर नेक्स्ट त्रिदोष. तर त्रिदोषमध्ये पहिलं त्याचा निरुक्तीचा श्लोक आला पाहिजे. दुष्यंती इति दोषा, म्हणजे जो दुसऱ्यांना दूषित करतो त्याला आपण दोष असं म्हणतो. त्यानंतर दोषांची संख्या 3 असते आपल्याला माहिती आहे. वायू, पित्त, कफ, चेतीवाला श्लोक आला पाहिजे. मग कोणते 3 दोष आहेत तर वात, पित्त, कफ ते मेन्शन करायचं. त्यानंतर आता आपण संहितांमध्ये दोषांचे सर्व पॉईंट्स बघितलेले आहेत. जसं की दोषांची स्थाने झालं, प्रमुख स्थान कोणत्या दोषाचं कोणतं आहे ते लिहायचं. श्लोक येत असेल तर श्लोक टाकायचे. त्याच्यानंतर वय आणि त्रिदोषांचा संबंध माहिती आहे की बाल्यावस्था, मध्यमावस्था, वृद्धावस्थामध्ये कोणता दोष वाढतो, कोणता कमी होतो ते लिहायचं. त्यानंतर दोष आणि ऋतू संबंधाचा चार्ट जो आहे संचय, प्रकोप, प्रशमनवाला तो काढायचा. त्यानंतर दोष आणि रस संबंध आहे तो तिथे चार्ट काढायचा. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषायवाला. त्यानंतर आश्रय संबंधाचा श्लोक लिहायचा. तत्रस्थ आणि स्थितो वायू. तर हे सर्व पॉईंट्स त्रिदोष ह्याची जर तुम्हाला परिभाषा विचारली तर तिथे आले पाहिजे. जिथे जिथे तुम्हाला श्लोक येतात ते श्लोक लिहायचे आणि त्याचा अर्थ एक्सप्लेन करायचा. त्यानंतर नेक्स्ट परिभाषा आहे ती म्हणजे मल. त्याची निरुक्ती काय आहे. मलिनीकरणात मलहा, जे शरीरामध्ये साठले असतात आणि शरीर मलिन होते त्याला मल असं म्हणतो. मल विसर्जन हे आवश्यक असते. त्यानंतर त्याचीसुद्धा संख्या सांगितलेली आहे 3. पुरुष, मूत्र, स्वेद. श्लोक असतील तर श्लोक एकदा बुकमधनं बघून घ्या. त्यानंतर पुरुष, मूत्र व स्वेद याबद्दल
थोडं थोडं लिहायचं ते एकदा व्यवस्थित डिस्क्रिप्शन बुकमध्ये बघून घ्या. मी फक्त तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की कोणती परिभाषा आली तर त्यामध्ये कोणते पॉईंट्स कवर झाले पाहिजे आणि ते कशा पद्धतीने लिहायचा असतो आन्सर. तर ह्या व्हिडिओमध्ये आज ज्या परिभाषा आपण आत्ता बघितल्या किंवा आता इथून पुढे थोडं बघणार आहे त्या सर्व मेन आहेत. PYQमध्ये सुद्धा पडलेल्या आहेत, जास्तीत जास्त क्वेश्चन बँकमध्ये सुद्धा आलेले आहेत आणि हे बऱ्याचदा विचारले जातात. त्यामुळे ह्या व्यवस्थित स्टडी करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्या आपण पाहणार आहेत त्यासुद्धा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यासुद्धा तुम्ही अवश्य बघा आणि त्या पाठांतर करा. तर एक शॉर्टमध्ये बघूयात. दोषा म्हणजे त्याचा श्लोक, दुष्यंती इति दोषा. त्यानंतर संसर्ग. संसर्ग म्हणजे काय तर दोन दोषांचा सोबतच क्षय किंवा वृद्धी होणे त्याला आपण संसर्ग असं म्हणतो. संनिपात म्हणजे तीन दोषांचा एकसोबतच क्षय किंवा वृद्धी होणे त्याला संनिपात असं म्हणतात. दुष्य, दोष ज्यांना दूषित करतात त्यांना दुष्य असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आपण जे सुरुवातीला पंचमहाभूतांची परिभाषा बघितली होती त्यामध्ये 5 महाभूत येतात. ते जर तुम्हाला चुकून सेपरेट विचारले तर त्यामध्ये प्रत्येकाचं काय लिहायचं तर पृथ्वी. त्याच गोष्टी लिहायच्या ज्या आपण चार्ट वगैरे सर्व बघितलं होतं ते सर्व प्रत्येक महाभूतामध्ये सुद्धा येतं. तर पृथ्वीमध्ये काय त्याचा श्लोक आहे, पृथ्वी जितिमत्वम पृथ्वीत्वम. पृथ्वीत्व जातीशी समवाय संबंधाने राहणारे द्रव्य म्हणजे पृथ्वी होय. त्याचं लक्षण काय सांगितलं आहे, तत्र गंधवती पृथ्वी. त्यानंतर जल, अपत्वात बिसंबंधवात अप. जलत्व जातीशी समवाय संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला जल असं म्हणतात. त्याचं लक्षण आहे शीतल स्पर्शत्व आप. त्यानंतर तेज, उष्णस्पर्शत्व तेज. वायू, वा गती गणनर्यो इति धातू वा इति वायू. त्याचं लक्षण. त्यानंतर नेक्स्ट आकाश, शब्द गुणकम आकाशम. त्यानंतर हे जे गुण वगैरे जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आता आपला संस्कृत पेपर 2 मधला परिभाषा पदांमध्ये अंडर जो A पॉईंट दिलेला आहे ते आपला बऱ्यापैकी कवर झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण B आणि C पार्ट जर असेल तर त्याचे परिभाषा बघणार आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पेपरच्या आधी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. तसंच संस्कृत पेपर 2 संबंधित निरुक्ती, पर्याय ह्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.